काल लग्नातून आल्यानंतर असा आमचा डिनर होता. पराठे होते मस्त गरम गरम आणि शेंगदाण्याची पातळ भाजी होती, ज्याला तुम्ही आमटी म्हणता. आम्ही विदर्भाचे लोक, आम्ही शेंगदाण्याची पातळ भाजीच म्हणतो. आणि हळदीचं लोणचं. नंतर यांची डान्स प्रॅक्टिस सुरू झाली आणि सकाळी उठल्यानंतर एकाच रूममध्ये आमची गर्दी असते अशा प्रकारची. माहीला आज मार्कशीट घ्यायला जायचं होतं म्हणून ती रेडी होत होती आणि आमच्या गप्पा मारणं सुरू होत्या. इतक्या गप्पा करतो आणि एकाच जागेवर एकमेकांच्या मांडीवर बसून काय, एकमेकांच्या अंगावर लोळून काय, अशा आमच्या मस्त्या सुरू असतात इथे. सगळेजण एकत्र आल्यानंतर अशी आमची मजा असते. आम्ही सगळेजण लहान बनून जातो. लहान मुलांसोबत, आमच्या स्वतःच्या मुलांसोबत आम्ही स्वतः मुलं बनून जातो लहान. आणि आज सगळे पाहुणे इकडेच आहेत. मस्त आम्ही एक दिवस तरी एन्जॉय केला छानपैकी. आणि नंतर मग संध्याकाळी हे लोक निघून गेले. तर इथे सगळेजण, तुम्हाला माहितीच आहे, मी हॉलमध्ये झोपलो होतो, तुम्ही आदल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि माझा नवरा हा मिहूचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे. तुम्ही केव्हाही बघितलं असेल, ती तिच्या मामांनाच डिमांड करते की मामा मला हे करून द्या. एकतर मला डिमांड करते की आत्या मला हे पाहिजे, आता ते पाहिजे. मी बिझी असली की मग तिला दुसरं काही सुचत नाही, तिला तिचे मामाच दिसतात. तिच्या मामांना डिमांड करते. तर इथे सगळेजण जेवण वगैरे करून रेडी झालेले आहे. आणि आज मुन्नाला पुण्यासाठी निघायचं होतं म्हणून त्याची ट्रॅव्हल्स होती घरूनच. तर त्याला ती ट्रॅव्हल्स पकडायची होती वेळेवर, म्हणून जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि मग लगेच आमची निघायची तयारी सुरू झाली. जेव्हा 2-3 दिवस आपण पूर्ण फॅमिली सोबत असतो आणि एकदम पूर्ण फॅमिली निघून जाते घरून, त्यावेळेला कसं वाटते, पूर्ण घर खाली होते आणि बिलकुल करमत नाही. म्हणून मी आंटीला म्हटलं की कृष्णाला आणि गट्टूला थांबवून ठेव, म्हणजे इथेच राहू दे, म्हणजे त्यांची आता सुट्टी आहे तर कमीत कमी त्यांना राहायला तरी मिळेल आणि मग त्यांचा पण एन्जॉय होईल माझ्यासोबत आणि मला सुद्धा करमणार. म्हणजे सगळेजण निघून गेल्यानंतर मला बिलकुल करमणार नाही घरी. मी तर एकटी पडतेच, पण मग माझे मुलं पण एकटे पडतात. मी पण माझ्या कामात लागून जाते आणि मुलं पण मग एकटे एकटे पडतात. म्हणून मग कृष्णा आणि गट्टू थांबून गेले. आता ते तुम्हाला 2-3 दिवस पुढे ब्लॉगमध्ये दिसतीलच. आणि हो, तुमचे वैभवच्या लग्नापासून तर शुभमच्या लग्नापर्यंत खूप सारे क्वेश्चन्स आहेत, तुमच्या मनात खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर सगळ्या या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्या क्वेश्चनच्या आन्सरचाच मिळेल. म्हणजे तुमचं समाधान एक वेळ होऊन जाणार, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होऊन जाणार. चला मग, बाय बाय, टेक केअर.